गुड मॉर्निंग 9th स्टँडर्ड. आज आपण मराठीचा 6वा धडा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ बघणार आहोत. आता ऑलिम्पिक काय असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. लेखक आहेत बाळ ज पंडित. जन्म आहे 1929 ते 2015 पर्यंत, म्हणजे 2015ला ते मरण पावले. प्रसिद्ध लेखक, आता ते काय काय होते पहा. प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्यांचे समालोचन, पहिले शतक, कुमारांचे खेळ, म्हणजे त्यांना जास्तीत जास्त स्पोर्ट्स विषयीचे त्यांचे जे काही बुक्स होते ते जास्तीत जास्त स्पोर्ट्सशी रिलेटेड होते. आता ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिली आहे. या पाठामध्ये, आता प्रस्तुत पाठ म्हणजे या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे, तर ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का आणि कशी झाली हे आपल्याला याच्यातून कळणार आहे. आणि हे सामने भरवण्यामागचे उद्दिष्ट काय आहे, की कशासाठी ही सामने भरवलेले आहेत आणि ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला आता या धड्यामध्ये कळणार आहे. आता बघा काय दिलेलं आहे, सुरुवात कशाने केलेली आहे. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. आता काय सांगितलं आहे, मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात, म्हणजे मनुष्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व म्हणजे त्याची शरीरयष्टी, त्याची बुद्धी, त्याची आरोग्य रचना, या सगळ्यांचा विकास विकास करणे याला खूप महत्त्व आहे. अनन्यसाधारण आहे. अनन्यसाधारण म्हणजे खूप जास्त महत्त्व आहे या सगळ्या गोष्टींना. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमिकांचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. आता क्रीडा रसिक म्हणजे कोण, तर ज्यांना खेळणे आवडते. क्रीडा म्हणजे खेळ, तर खेळणे ज्यांना आवडते, खेळ ज्यांना आवडतो, तर ते म्हणजे क्रीडा रसिक. तर सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचे. सर्व स्तरांवर म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती, वेगवेगळ्या लेवलवरती. जसे आता तुम्ही सुद्धा गेम खेळता, कम्प्युटर मोबाईलवरती गेम खेळता, तुमचे गेम मोबाईलवरती असतात. परंतु जे लोक खरंच स्पोर्ट्स प्रेमी आहेत ती लोक वेगवेगळ्या लेवलवरती गेम खेळत असतात, वेगवेगळ्या लेवलवरती स्पोर्ट्स खेळत असतात. डिस्ट्रिक्ट लेवल असतो, इंटरनॅशनल लेवल असतो, नॅशनल लेवल असतो, म्हणजे असे वेगवेगळे स्तर असतात. तर त्या स्तरांवरती गेम खेळले जातात. आता ह्या चित्रामध्ये आता पुढे आहे, संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना सर्व मानाचे स्थान आहे. आता संपूर्ण जगामध्ये जितकेही क्रीडा सामने होतात, आता क्रिकेट वगैरे जे आहेत, क्रिकेट हा ऑलिम्पिकमध्ये मोडला जात नाही, तर कारण तो ग्रुपमध्ये आहे. बाकीचे ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला वैयक्तिक खेळ जास्तीत जास्त दिसतात आणि जास्तीत जास्त वैयक्तिकच खेळ त्याच्यामध्ये खेळले जातात. वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल खेळ खेळले जातात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. आता हे तुम्हाला माहिती आहे का, ऑलिम्पिक जे गेम आहेत, ऑलिम्पिकचे जे खेळ आहेत ते लीप इयरमध्ये खेळले जातात, म्हणजे दर 4 वर्षांनी हे खेळले जातात. परंतु आत्ताचं जे 2020 आहे हे सुद्धा एक लीप इयर आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे कदाचित यावर्षी जे ऑलिम्पिकचे सामने होणार होते ते कदाचित 2021मध्ये होणार आहे. आणि हे प्रथमच, खूप वर्षानंतर हे प्रथमच असं होणार आहे, कारण की सध्याची परिस्थिती जी आहे ती खूप कठीण आहे आणि त्या परिस्थितीमध्ये
ऑलिम्पिकचे सामने, कारण ऑलिम्पिक जे आहे हे पूर्ण जगातून वेगवेगळ्या देशातली लोक येतात खेळायसाठी. आणि सध्या कोरोनाचं जे थैमान आहे ते सगळीकडे पूर्ण जगभर पसरलेलं आहे. त्यामुळे न्यूजमध्ये दाखवलं होतं की ऑलिम्पिकचे जे सामने आहेत ते 2021मध्ये खेळले जातील. आता इथे बघा, तुम्हाला इथे अशा 4-5 रंगांच्या वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्या दिसत आहेत, सर्कल्स आहेत, ते एकमेकांमध्ये कसे गुंतलेले आहेत. ठीक आहे, तर त्याचं मीनिंग काय आहे हे तुम्हाला आता पुढे सांगितलं जाईल. आधी आपण बघू काय आहे धडा. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. आता काय बोलतायत बघा, सुरुवात कशाने केली आहे की ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव, आमची म्हणजे कोणाची तर लेखकाची मोटार जी आहे ती भरधाव वेगाने जात होती. गर्दी खूप होती पण ट्रॅफिक अजिबात नव्हती. रहदारीला अडचण मुळीच नव्हती, याचा अर्थ ट्रॅफिक अजिबात नव्हती, कारण रस्ते जे आहेत खूप जास्त होते. इथे दिलेलं आहे येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जसे जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. समोरील क्षितिज म्हणजे जे त्यांना ध्येय गाठायचं आहे, म्हणजे त्यांना आता ज्या स्पर्धेसाठी जायचं आहे त्या बघण्यासाठी किंवा खेळण्यासाठी जे काही आहे ते आपल्याला पुढे कळेलच कशाला जायचं होतं. तर त्या लक्ष पूर्ण त्या ठिकाणाकडे त्यांचं लागलेलं आहे, कारण मैदान जवळ यायला लागलं आहे. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला दिसला. म्हणजे खूप मोठा असा एक पिलर होता, त्या पिलरवरती त्यांना एक असं पोल होता, त्या पोलवर एक भला मोठा ध्वज झेंडा फडफडत असताना दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे हे स्वतंत्र निशाण होते. ऑलिम्पिक सामन्याचे स्वतंत्र म्हणजे एक इंडिपेंडंट त्यांचं एक निशाण, त्यांचा एक ध्वज होता, झेंडा होता. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे शुभ्रधवल म्हणजे मागे जे पांढरा शुभ्र पार्श्वभूमी आहे ती म्हणजे विशाल अंतराळ म्हणजे आकाश. आता काय सांगितले की ह्या ज्या 5 अलग अलग रंगाच्या जी वर्तुळे आहेत ती वर्तुळे म्हणजे काय आहेत तर 5 खंड आहेत. आणि त्या 5 खंडांची एकमेकांची मैत्रीची साक्ष देणारे हे तुम्हाला चित्र आहे की एकमेकांचे हातात घालून जसे 5 मित्र असतात तसंच हे 5 खंड जे आहेत हे एकमेकांना पकडून म्हणजेच एकमेकांशी त्यांचं संलग्न नातं जे आहे ते खूप अतिशय सुंदर आहे. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. म्हणजेच काय आहे बघा, सिटियस म्हणजे गतिमानता, ऑल्टियस म्हणजे उच्चता आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. आता हे जे 3 शब्द दिलेले आहेत या 3 शब्दावरती आपला गेम पूर्ण डिपेंड आहे. आता गतिमानता म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त जो फास्ट रनर आहे त्याला ती गतिमानता, उच्चता जो जास्तीत जास्त उंच उडी मारतो ती उच्चता, आणि तेजस्विता म्हणजे जो आपल्या ध्येयाविषयी नेहमी सतर्क असतो, त्याला फक्त त्याचं ध्येयच दिसतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे गेम्स आहेत. आता ह्या तीनही गोष्टींमध्ये वेगवेगळे गेम्स आहेत आणि त्या गेम्सलाच पकडून त्यांनी ही नावं दिलेली आहेत. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा आता गतिमानतेचा त्यांनी अर्थ काय सांगितलाय की प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा म्हणजे स्पीड, प्रत्येक खेळाडूच्या अंगात जास्तीत जास्त स्पीड असला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. अधिकाधिक उंची म्हणजे काय, खूप उंचावर जाण्यासाठी त्यांनी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे असा संदेश
असा मेसेज हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. खूप आधीपासून, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून, जेव्हाही ऑलिम्पिकचे गेम चालू होतात, सुरुवात होते ऑलिम्पिकसाठी, तेव्हापासून ना ते नॅशनल टी व्हीवरती एक गाणं सुरू असायचं. जर यूट्यूबवरती तुम्ही बघू शकलात तर ते गाणं बघा, मिले सूर मेरा तुम्हारा, खूप सुंदर गाणं आहे. आणि त्या गाण्यामध्ये एक मशाल जे आहे ते प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला बरेच लोक दिसतील. कपिल देव आहे, सचिन काय माहिती नाही, पण कपिल देव आहे, सुनील गावस्कर आहे, लता मंगेशकर आहे, ते तबला वादक आहेत जे जाकीर हुसेन ते आहेत. म्हणजे असे प्रत्येक खेळाडूमध्ये जे निपुण आहेत त्या लोकांनी एक मशाल प्रत्येकाने आपापल्या हातातून दुसऱ्या हातामध्ये पास केलेली तुम्हाला दिसेल. तुम्ही हे गाणं बघितलं तर तुम्हाला कळेल काय आहे ते. आणि तीच मशाल त्या स्तंभाजवळ सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पर्वणीच म्हणजे एक सणच असतो त्यांच्यासाठी. ऑलिम्पिकचे सामने म्हणजे एक खेळ असो, सण असो त्यांच्यासाठी. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. किती खेळाडू आहेत? 5 ते 6 हजार खेळाडू आहेत. आता पुढे बघा किती लोक असतात ते बघा. म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता की ती जागा किती मोठी असू शकते. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते. आता 5 ते 6 खेळाडू आहेत, त्याच्यानंतर स्त्री खेळाडू 2000 असतात, 2 ते 5 2000च्या आसपास असतात. प्रेक्षागार म्हणजे प्रेक्षकांचा आगार जे आहे, प्रेक्षागार म्हणजे प्रेक्षकांचा आगार, जे तुम्ही तिथे बसता, ऑडियन्स जे बसलेले असते, ती किती आहे? सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. आता तुम्ही विचार करा, 4 ते 5 हजार खेळाडू आहेत, त्यात 2000 अजून स्त्री खेळाडू आहे, 70 ते 80 प्रेक्षक बसण्याची जागा आहे, 25,000 लोकांना उभे राहण्याची जागा आहे आणि पोहण्यासाठी 4 ते 4-5 तलावही बांधलेले आहेत. खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे गावच असते. आता त्या गावामध्ये जसं मी सांगितलं की किती लोक, खूप सारी लोक, 5-6 हजार खेळाडू, 2000 स्त्री खेळाडू, 70 ते 80 हजार प्रेक्षक बसलेले असतात, 25,000 प्रेक्षक उभे राहू शकतात आणि 4-5 मोठी तलावं आहेत. खेळासाठी विशाल मैदान आहे, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती. आता म्हणजे जितके खेळाडू तिथे खेळण्यासाठी येतात, त्या प्रत्येक खेळाडूसाठी तिथे त्यांना राहण्यासाठी जागा असते. त्यांना स्वतःच्या असंख्य खोल्या असतात बघा, त्यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. त्या गावाला काय नाव दिलेलं आहे तर ऑलिम्पिक विलेज. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. आता पहिलं ऑलिम्पिक विलेज कुठे होतं तर मेलबॉर्नमध्ये कितव्या साली होतं?
1956मध्ये ऑलिम्पिक सामने, बघा इथं दिलेलं आहे, ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालतात. किती दिवस चालतात तर 5 दिवस चालतात आणि दर 4 वर्षांनी होतात. याचा अर्थ दर लीप इयरला होतात, परंतु यावर्षी होणार नाही आहे. अजूनपर्यंत तरी अशीच न्यूज आहे. इसवी सन पूर्व 776मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. आता कधी बघा, पहिले सामने कधी झालेले आहेत तर इसवी सन पूर्व 776मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडली आहे. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. बघा, तेव्हा गौरवासाठी काय दिलं जायचं तर ऑलिव्ह वृक्ष जे आहे ते खूप श्रीमंत मानलं जातं. ते वृक्ष जे आहे खूप श्रीमंत, म्हणजे तुम्हाला अजून माहीत असेल, तुम्ही ऐकलं असेल की ऑलिव्ह, तुम्ही त्याचं तेल मिळतं ऑलिव्हची फळं असतात. तुम्ही इवन ऑलिव्ह पिझ्झामध्ये वगैरे खाण्यामध्ये सुद्धा यूज होतं. ऑलिव्ह ऑइल हे खूप महाग आहे, म्हणजे कम्पेअर टू आपलं नॉर्मल जे ऑइल आहे त्याच्यापेक्षा ऑलिव्ह ऑइल्स महाग आहे. हां, मग ते काय दिले जायचं, जे जिंकले जायचे त्यांना, यशस्वी खेळाडूंना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्यांचा गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394मध्ये हे सामने बंद पडले. बघा, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे की आपलं जे इतिहास आहे त्यांचे जे इसवी सन्स जे आहेत, आता आपलं 1920 नंतर 1921 असं येत गेलं, म्हणजे पुढचं प्लस होत गेलं. पण जसे जसे मागचे जे आहेत इसवी सन पूर्व जे आहेत तो आधी मोठा अंक यायचा आणि मग लहान अंक. बघा, आधी सुरुवात कधी केली होती तर 776मध्ये केली होती आणि जेव्हा ते संपलं, म्हणजे जेव्हा वर्ष वाढत गेली तेव्हा त्यांची वर्ष कमी आहेत. 394मध्ये त्यांनी बंद झालेलं आहे, कारण ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला, ग्रीक सत्ता संपली होती. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता काय सांगितलेलं आहे बघा, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची, जसं मैत्रीचा मंत्र म्हणजे काय, आपण जे चित्र बघितलं त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की त्या 5ही वर्तुळ एकमेकांना जसे एकमेकांत गुंतलेले आहेत, याचा अर्थ त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री आहे. तर तेच सांगितलं आहे की मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर आता बंद कधी झाले होते तर इसवी सन पूर्व 394मध्ये बंद झालं होतं आणि नंतर परत सुरुवात कधी झाली तर 1894 साली परत सुरुवात झाली, आठवण आली. आणि त्या वर्षी फ्रान्स देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर झाले. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक
सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवन केले म्हणजे पुन्हा सुरुवात केली 1894मध्ये. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून. बघा कशासाठी, तर तुम्हाला ते आधीच दिलेलं आहे CTS, ऑल्टियस आणि फॉर्टियसमध्ये. मग शरीर संपदा वाढवण्यासाठी म्हणजे हेल्दी राहण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी, स्वतःची ताकद वाढवण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवण्यासाठी, त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. म्हणजे जसं आधी ग्रीकमध्ये जे होत होतं सामने, तसेच परत त्यांनी ते सामने सुरुवात करावे असं ठरलेलं आहे 1896 पासून. आता कधीपासून सुरुवात झाली तर 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. किती खेळांची? 21. आता ते कोणते कोणते 21 खेळ आहेत ते शोधण्याचं काम तुमचं आहे. ते शोधा आणि मला पण सांगा. मला लिहून तुम्ही मेसेज करा की ते 21 खेळ कोणते आहेत. आणि अजूनही फक्त 21च खेळ आहेत का त्या खेळांमध्ये काही वाढ झालेली आहे का कमी काही केलेलं आहे ते बघून तुम्ही मला सांगा. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. म्हणजे ज्या देशातील लोक इथे भाग घेतात खेळामध्ये, त्या देशातले 2 ते 3 प्रतिनिधी ह्या समितीमध्ये असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. म्हणजे जे देशातील लोक स्पर्धेसाठी जातात, आता समजा आपल्या भारतातून कोणी जर ऑलिम्पिकसाठी जात असेल तर आपल्या भारताचं काम आहे की त्या खेळासाठीच पैसा लावायचा. म्हणजे असे प्रत्येक देशातून जितकेही खेळाडू जातील तर ते देश आपल्या परीने जितके पैसे त्यांना जमतील ते पैसे ते लावतात. ठीक आहे. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी असते. क्रीडेच्या सर्वात जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेद पण नाही. म्हणजे कोण श्रीमंत कोण गरीब हे बघितलं जात नाही. कोण कोणत्या जातीचा आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे का अजून कोणती वेगळी जात आहे हे बघितलं जात नाही. तर फक्त तुमच्या अंगी असलेली कला, तुमच्या अंगी अवगत असलेली स्पर्धा, तुम्ही काय खेळू शकता याच्यावरती इथे फक्त भर दिला जातो. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला हे सगळं मिळेल त्याची माहिती. जरा सर्च करा, बघा, वाचा. असेही घरीच आहात, जरा वाचा, तेवढी तुमचं नॉलेज शार्प होईल. त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्याने त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. ओवेन्सचा वर्ण काय आहे आता ते तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि तुम्हाला कळेल की त्याचा वर्ण आणि त्याचा देश कोणता आहे हे विसरून त्यांनी फक्त साऱ्या जगाने त्याच्या अंगी असलेल्या कलेचा गौरव केलेला आहे. त्याच्यानंतर एमिल जेटोपेक हा स्लोवाकियाचा खेळाडू
1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन. आता रेल्वे इंजिन, मानवी रेल्वे इंजिन म्हणजे काय आहे की जशी रेल्वे ट्रेन जितक्या स्पीडने भागते त्या स्पीडने त्याच्याहूनही जास्त, आता त्यांनी दिलेलं आहे त्याच्याहूनही जास्त स्पीडने तो धावत होता, म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे तर जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेकोपेकने ख्याती मिळवली, प्रसिद्धी मिळवली. त्यामुळे जगातील सर्व लोकांना झेकोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1984 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 ते 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपदे टिकवली. कोणी बघा, भारत हा कशामध्ये होता? हॉकीमध्ये होता. हॉकीच्या स्पर्धेत आपला नॅशनल गेमसुद्धा हॉकी आहे हे लक्षात ठेवा. हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपदे टिकवली. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंचा पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारे ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात, तर त्यांच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधार घालवणारी ज्योत तेवत असते. बघा, आपल्या देशातून सुद्धा लोक गेलेली आहेत आणि जिंकलेली सुद्धा आहे. ध्यानचंद आहे, इवन PT उषा आहे, प्लस मिल्खा सिंग, हे सगळी जी नावं आहेत ही सगळी आपल्या देशाची नावं आहेत. देशातल्या कर्तबगार लोकांची नावं आहेत. आर्चरीमध्ये सुद्धा बऱ्याच आपल्या देशातल्या लोकांनी नाव केलेलं आहे. इवन तो आनंद कोणी आहे, आनंद सुब्रमण्यम, त्याने सुद्धा चेसमध्ये, म्हणजे हे याच्यामध्ये जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअलच गेम खेळले जातात. ठीक आहे, तर तुम्ही याची सगळी माहिती इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करा आणि पुढे आता याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत, ती क्वेश्चन आन्सर लिहा. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की कोणते 21 खेळ खेळले जातात या ऑलिम्पिकमध्ये ते शोधून मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, आणि क्वेश्चन आन्सरसुद्धा लिहा.